बोल ओंके. काही नाही, आरती सोहळ्याची तयारी चालू आहे. ऑलमोस्ट झालंच आहे सगळं आणि तू सांगितल्याप्रमाणे केलंय. अजून काही करायचं असेल तर सांग मला. हा तेच तुला एक सांगायचं राहिलं होतं. मी काय म्हणतो आज महाप्रसाद करूया आपण. होय, करूया की. हा आई साहेबांच्या नावानं दान करूया आहे की नाही. वा वा, खरंच चांगली कल्पना आहे. तू तुझ्या हिशोबानं सगळं कर काय. आणि झालं तर मी पण निघायचं लागलोय 2 मिनिटात पोचतो मी. हा हो हो, ये तू, तयारी चालूच आहे आपली. ठीक आहे चालते की चालते. हा अधिपती नाश्ता करून जा. नको नको आता गडबडीची वेळ. आता कशाला उगाच काय तर तुम्ही. थालीपीठ आणले मी गरमागरम. तुमचं नेहमीच आहे हा, असेच उपाशी राहता तुम्ही दिवसभर. हो खरंच उशीर झाला मला म्हणून म्हटलं खरंच मी उशीर. तुमचं काही ऐकणार नाही. या इकडे या, बसा बसा तुम्ही. काय करताय? बसा, मी भरवते तुम्हाला. तुम्हाला कंटाळा आला ना, मी तुम्हाला भर. अहो बरोबर काय लहान पोरांनी उगाच. लहान पोरासारखं तर तुम्ही वागताय. या चला चला, खा पटकन. कुणाचा फोन होता? बरं झालं. ओंक्या त्याला म्हणलं आज महाप्रसाद करूया आपण. आई साहेबांच्या नावानं दान करूया. चांगली कल्पना आहे हो, खरंच मस्त आयडिया आहे. आयडिया खरं तर तुम्हीच दिली ती. दान केल्यानं पुण्य मिळेल असं तुम्ही बोलला होता. आणि आई साहेबांचं पण कायम म्हणणं असतं की सणासुदीला आपण गोरगरिबांना जेवढं होईल तेवढं दान करायला पाहिजे. बाप्पाकडे आता एकच प्रार्थना आहे, आई साहेबांना लवकरात लवकर आण रे बाबा घरात. बस. हो काय, थांबा, मी म्हटलं का झालं म्हणून. हे घ्या. अहो खरंच नको. खाऊन घ्या, थोडंच राहिलं, हे घ्या. मला सांगा, महाप्रसादाची तयारी कोण करणार आहे? ओंक्या का? अहो घरचं कार्य आहे, महाप्रसाद घरूनच गेला पाहिजे. महाप्रसादाची सगळी जबाबदारी आमची. तुम्हाला काही वस्तू वगैरे दान करायची असतील तर त्या तुम्ही करा, पण महाप्रसाद आम्ही घेऊन येऊ. तुम्हाला मी आमचं वार लागलंय जुनं. म्हणजे आम्ही तुम्ही म्हणायला लागला तुम्ही. अहो करायला लागला स्वतःला. हो, आम्ही म्हणजे मी एकटीबद्दल नाही बोलत आहे, मी आणि आई. ओ पाया पडतो तुमच्या. त्यासनी काय सांगू नका. ऐका आता त्या आणि उगाच काय तर त्यांचं आणि काहीतरी मत असणार. हे मी आमच्या आई साहेबांसाठी करायला लावलोय, तुमच्या आईंसाठी नाही. एवढं लक्षात घ्या. त्या आणि लांबड लावणार काय तर नको, त्यांना काय सांगू नका. ओंक्या करतोय त्याच्या हिशोबाने काय करायचं ते बरोबर. अहो पण आम्ही करू ना, असं काय करताय? बाहेरून कशाला मागवताय? आणि हे बघा, मला सांगा, भुवनेश्वरी मॅडम काय किंवा तुमच्या आई काय, दोघी जणी घरातलाच आहेत ना. त्यात आईंचं जर काही म्हणणं असेल, त्यांची काही पद्धत असेल तर त्यांना करू देत ना. घरामध्ये सगळ्यांनी तुम्हाला जे पटतं तेच करायचं, असं तुमचं म्हणणं आहे का? हो, असं कुठं काय म्हणलंय मी काय म्हणते, त्यांना जे करायचं ते त्यांना करू द्या. आणि मी आहे ना, मी सगळं व्यवस्थित करेन, तुम्ही नका काळजी करू प्लीज. अहो माझं एवढंच म्हणणं आहे की आता हे मी ठरवलेलं काम आहे, तर त्याच्यात उगाच हस्तक्षेप नको कोणाचा. अहो अधिपती, तुम्ही जे ठरवलंय तसंच्या तसं सगळं होईल. हां, त्यामध्ये काही बदल होणार नाही. आम्ही महाप्रसाद करू व्यवस्थित आणि आरती सोहळ्याला वेळेत पोहोचवू. तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका, कळलं? सगळं तुमच्या मनासारखं होईल. ठीक आहे. बरं चला, हा एवढा घास खा. नाही नको, पोट भरला आता. हो, एवढाच राहिला, एवढ्याने काही होत नाही. चला खा. आता कसं मला बरं वाटतं. मी जे काही सांगितलं ते आलं ना तुमच्या ध्यानात? काही गोंधळ नाहीये ना? वय वय एकदम क्लिअर. हा. पण आमच्या पैशाचं काय? अरे आधी काम तर पूर्ण करा, मग देतो पैसे. हो, असं होत नसतंय मॅडम. काम संपल्यावर तुम्ही हात वर केलात तर मग आम्ही कुणाकडे जायचं? आणि निम्मे पैसे आधी द्यायचे ठरले होते ना. हा हा, बरं बरं बरं. मॅडम देऊन द्या पैसे. रम्या, हां हे घ्या. निम्मे पैसे पूर्ण काम झाल्यानंतर मॅडमकडून घ्यायचे. हां, हे बघा, जे काम मी करणार आहे ते काम मीच करणार. तिथं लुडबुड करायची नाही. आलं का ध्यानात? हवं आलं की ध्यानात. किती वेळेस तेच सांगताय. ए लय नको शिपुरे. जावा तिकडं मग अर्धी तयारी होते. तिकडं जाऊन गर्दीत मिक्स व्हा. जे सांगितलं तेवढंच करा. स्वतःचा डोसका वापरायचा नाही. जा 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 पळा. ए ए ए काम झाल्याच्या नंतर 1 सेकंद बी तिकडे थांबायचं नाही. लगेच कल्टी मारायची. जर समजा चुकून बी तुम्हाला कोणी पकडलं आणि तुम्ही जर वकलात तर तुमच्या घरच्यांना थोबाड दाखवायचं लायकीचे नाही राहणार तुम्ही. अहो मॅडम, आम्ही कशाला जातोय तिकडं आणि कशाला कुणाला काय सांगायचं? आमचा मतलब फक्त पैशाचीच आहे. ए चल.
धनाजी काकांनी एवढा रवा दिलाय साफ करून. हा. बाकीचं ते करतायत. हां मी शांताला कढई आणायला सांगितलंय. ती आली ना की मग त्यानंतर मी रवा भाजायला घेते. ठीक आहे, मी काय करू आता? जरा त्या काजूचे तुकडे करून दे ना. हा. या महाप्रसादाची कल्पना खरंच किती छान आहे. पण मला ना अधिपतीचं खरंच खूप कौतुक वाटतंय. किती विचार करतो तो त्याच्या माणसांचा, त्याच्या कामगारांचा. माझा मुलगा एक माणूस म्हणून खूप छान घडलाय. याबद्दल खरं तर मला भुवनेश्वरींचे आभार मानले पाहिजेत. मला ना असं नेहमी वाटायचं की माझ्या मुलाने खूप शिकावं. मी नेहमी यांना म्हणायचे दुसऱ्यांचा विचार करावा, अडलेल्या नडलेल्यांची मदत करावी. हां त्याचं शिक्षण नाही झालं पण एक माणूस म्हणून तो खूप छान घडलाय आणि त्याचं पूर्ण श्रेय भुवनेश्वरीचं आहे. म्हणूनच अधिपतीचं त्यांच्यावर किती प्रेम आहे. त्या नाही आहेत म्हणून किती चिडचिड करतोय तो. खरंच त्या लवकरात लवकर परत याव्यात. ते स्वतःही असंच म्हणतात. त्यांनाही कळतंय त्यांची चिडचिड होतीये ते. साहजिकच आहे ग. इतक्या वर्षांचा सहवास आहे. त्यांनी त्याला लहानाचा मोठा केलाय. मी समजू शकते. पण एक मात्र आहे, त्या जर नसत्या तर आज माझा जो अधिपती इतका चांगला माणूस घडलाय तसा घडला नसता. आई असं काय म्हणताय? तुमच्याकडून पण शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. म्हणजे स्वतःला माहीत असताना की आपली बाजू बरोबर आहे, समोरच्याची न पटणारी बाजू ॲक्सेप्ट करून त्याला समजून घेणं, हे तुमच्याकडनं शिकायला पाहिजे. हे काही सोपं नाही आहे, खूप अवघड गोष्ट आहे. एक सांगू का अक्षरा, मी माझ्या घरासाठी, माझ्या मुलासाठी काहीही करू शकते. आणि मी खचलेच तर तू आहेसच की मला उभारी द्यायला. बरं चल, मी प्रसाद करायला घेते. उशीर झाला तर आमचे चिरंजीव चिडतील माझ्यावर. एक ताटली घेऊन ये जरा. हो. चंचे, अगं कवा धरणं मी तुला विचारल्या तुझा काय प्लॅन हाय? बोल की घडाघडा. अगं मम्मी, मावशी काय म्हणायची, आधी करायचं आणि मग बोलायचं. उगा तोंडाची वाफ दौडायची नाही. तुझ्या कामाची वाफ हुनी म्हणून विचारल्या. सांग की. आणि हे बघ, ताई का नाही 1000 उद्योग करायची. तिच्यावर कुणी बोट उचलू शकायचं नाही. आणि जर कुणी बोट उचललंच तर तिच्यात निस्तरायची ताकद होती. तुझ्यात आहे का निस्तरायची ताकद? बोल की. माझ्याकडं बुद्धीची ताकद आहे. बुद्धीची ताकद काय कामाची नसत्या. पैशाची ताकद पाहिजे. कळतंय? हेच मम्मी, तू हे असंच मला दरवेळी खाली पाडत असते ना, म्हणून मी तुला काय सांगत नाही. तू काय करती, माझ्या प्लॅनला नाट लावती आणि मग माझा प्लॅन फसतोय असं. अगं तू म्हणजे तुला म्हणायचं काय? या तुझ्यासाठी अपशकुनी एकच जीन आता. अगं सांग की काय प्लॅन आहे तुझा? मम्मी, जे आता तुला थोड्या वेळात बघायलाच भेटणार आहे त्याचा सस्पेन्स कशा पाय घालवतेस तू? फक्त एक सांगते, मोठा धमाका होणार आहे. हा? चंचे, जाणार हे बी जाणार, इकडचं बी जाणार सगळं. अरे हे ते दाढीत मुरमरा अडकला आणि तुझा कसं वाटते ते घाणेरडं खाते. हो, तुमचा नोकर नाही म्या. काय पण बोलताय. भेळ माझी, कशी बी खाईन मी. अरे पण ते भेळ खायला पैसे पण माझ्याकडून घेतले ना तू. हो, पैसे दिलेत पण काम पण करून घ्यायला लागलात ना मग. आणि काम पण काय करायचंय ते पण सांगत नाही आहेत. अरे जे काय बी काम करायचं आहे ना, सगळी इथं फिट आहे. मास्टर माइंड म्हणते त्याला. मास्टर माइंड काय म्हणते? हो, काय काम आहे सांगा ना. उगाच स्वतःचीच उगाळत बसलाय. सांगा काय काम आहे, नाही तर निघतो मी. थांब, मी बॉस आहे का तू? मरू दे. हे बघ, म्या काय म्हणतो तेवढं ऐक. बोला. अख्ख्या सूर्यवंशी खानदानाला संपवायचं आहे आपल्याला. त्यासाठी आपल्याला सुतळी बॉम्ब लागल. ते बॉम्ब तू तयार करायचे. मंडपाच्या ठिकठिकाणी आपण ते बॉम्ब लपवून ठेवू. आरती झाल्यानंतर जेव्हा अधिपती आरती द्यायला लोकांजवळ येईल तेव्हा काहीतरी आयडिया करून मी त्याला खाली पाडल आणि त्याच्या आरतीच्या ताटाची निरांजन जेव्हा खाली पडल, त्यातून जेव्हा आगीचा भडका होईल, त्यातून अख्खी सूर्यवंशी फॅमिली आणि फॅक्टरी
जळून खाक होईल आणि लोकांना पण वाटत का अधिपतीमुळंच लागली. याला म्हणतात मास्टर माइंड. साप बी मेला आणि लाठी पण नाही तुटली. मास्टर माइंड. चल अक्षरा, निघायचं ना? हो. मलाही बघायचंय महाआरतीचा सोहळा. आई हं? मगाशी तुम्हाला सांगायचं राहून गेलं, पण हा रंग खूप खुलून दिसतोय तुमच्यावर. थँक्यू. तू पण छान दिसतेस. थँक्यू. पण तुमच्यात ना एका गोष्टीची कमतरता आहे. अगं बाई, काय आता काय राहिलं? म्हणजे माझं सगळंच आवरून झालंय. मी एवढंच आवरते अगं. याच्यापेक्षा काही राहिलं असेल तर तू सांग बाई. काय माझ्या ना काही गोष्टी लक्षात राहत नाही. वय झालं बाई माझं आता. एवढं काही वय वगैरे झालेलं नाही, छान तयार झालाय तुम्ही. पण हां, अजून एक गोष्ट असली असती ना तर सोन्याहून पिवळा. काय? एक मिनिट. अगं काय आहे? तुमच्यासाठी घ्या. अगं हे कशासाठी? नाही नाही, मला नको, खरंच नको. तू घाल हे. आई हे बघा, सण आहे ना, एखादा मोठा दागिना घातला तर किती छान वाटेल. अगं पण नटायचं काही वय आहे का माझं? तू नट ना. नाही नाही, मला खरंच नको का बाई. अहो काय काय ऐकलं मी? हे सगळं घालायचं हिचं वय नाही असं कोण म्हणाल ग? तुला म्हणाल कोणी? अक्षरात तू बोललीस? अहो मीच म्हटलं तिला, माझं काही नटायचं वय आहे का? तिने घालू दे ना ते, नाही का? ए पण मी खरंच सांगते, मी ना एवढे दागिने नाही घालत. आई, मला सगळं माहितीये, तरी मी खास आहे तुमच्यासाठी आणलंय. अहो छान दिसेल. तुम्ही द्या ऐकलं, मीच घालते. अगं छानच आहे. आणि बाय द वे, ही आयडिया माझी नाही आहे बरं का. अहो काय तुम्ही कशाला उगीच हे सगळं करत बसलात? चालू असं काय करतेस? आपल्या घरची लक्ष्मी असतो. लक्ष्मीसारखी दिसायला नकोस? आणि कधीतरी असं घातलं तर छान दिसतं ग. चला निघूया. हो निघे. चला. निघाले का समदे? ही दुर्गी कुठे राहिली? दुर्गे, अगं आवर पडशिरी. निघाले बघ समदे. आजी, त्या गेल्या पुढे ऑलरेडी. असं होय? मी पण तुम्हाला बोलवायलाच येतो. चल निघूया. बरं ऐका ना, काय झालं? तुमचा माझ्यावरचा राग गेला का? हो, काय बी काय बोलतायसा? मी कशा पाहिजे तुमच्यावर रागवणार? काय संबंध? हे बघा, मी ना तुमच्या मुलीसारखीच आहे. माझ्यावर रागवायचा हक्क आहेच तुम्हाला. पण तुम्हाला खरं सांगू का, काल मी तुम्हाला जे काही बोलले ना, ते बोलण्यामागचा माझा हेतू वेगळा होता. म्हणजे तुम्हाला दुखवायचं नव्हतं मला. तसं काही नव्हतं, खरंच सांगते. पण ते माहिती आहे. पण हो कळलं मला. आणि नंतर मला अधिपतीचं बोलणं सुद्धा पटलं. मग तुमच्याही मनासारखं झालं की नाही? मग राग सोडा ना आता. का मी तुमची माफी मागू? कान धरून माफी मागते. अहो, काहीतरीच काय. आई तुम्हीच कशाला, मी पण कान धरून माफी मागते ना. अगं आई मी पण पकडू? काय जावंय बापू, आधिपतीच्या मनासारखं झालंय ना गं. म्हणजे माझ्या मनासारखं झालं समजा. चला निघायचं का? चला या. चंचे, तुझं काय चाललंय ग? काय चाललंय? हे बघ चंचे, त्या मुकादमच्या एवढ्या जवळी का साधायल्यास? ते वय. हे बघ चंचे, मी तुला आत्ताच सांगायला, त्या मुकादम बरोबर तुझं काही झेंगाट असेल का नाही तर मला चालणार नाही. तुझं तंगडं तोडून हातात दे ना. मी तो मुकादम आणि म्या काही चॉईस बीस आहे का नाही ग मला? मग तुमच्यात प्रेम नाही ना शिजत? मग तुमच्या डोसक्यात काय शिजताय ते तर सांग. कळ, हळूहळू कळ. हे बघ चंचे, मी तुला आत्ताच सांगायला, त्या मुकादमवर विश्वास ठेवू नकस. आणि माझा तर अजिबात विश्वास नाही त्या माणसावर. एक वेळेस त्या रस्त्यावरच्या दगडावर विश्वास ठेवेल, पण त्याच्यावर विश्वास नाही ठेवणार. मम्मी तो दगड नाही, ईट आहे, ईट. म्हणजे मम्मी, ही फॅक्टरी आहे ना, ही फक्त सिमेंट इटांनी नाही बनली, तर कामगारांच्या कष्टानं बनली आहे. त्यामुळे तिला जर तोडायचं असेल ना, तर असं जोरात दणका मारून तोडता नाही यायचं.
पत्त्यानं काय होईल, आवाज होईल आणि आपण पकडले जाऊ. मग काय करायचं, फॅक्टरीची एक एक ईट काढत जायची. मग फॅक्टरी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळते. अगं मम्मी, आता त्यो मुकादम त्यो बी या फॅक्टरीची ईट आहे ना व, म्हणून मी त्याला हाताशी धरलंय. आणि मम्मी त्याला बी अधिपतीचा राग आहे. आणि मम्मी दुश्मन का दुश्मन दोस्त होत आहे. आत्ता एक ईट काढली आणि अजून काही इटा माझ्या हाताशी यायच्या. त्या जेव्हा मी काढन ना तेव्हा मग बघ तो पत्त्यांचा बंगला कसा कोसळतोय तो. लई शानी आहेस ग तू. अगं त्या गोष्टी व्हायला लई वेळ लागणार आहे. तुमचा आज काय प्लॅन आहे ते तर सांग की. मम्मी आजचा प्लॅन जर यशस्वी झाला ना तर मग हे सूर्यवंशी खानदान उद्याचा सूर्य बघायला जिवंतच नाही राहणार. मग सत्ता बी आपली आणि सरकार बी आपली. मम्मी मग तू थोरले सरकार आणि म्या धाकल्या सरकार. मम्मी महासरकार. हे बघा, हे इथं त्या लोणच्याच्या नवीन फॅक्टरीचं शेटअप लावले. तुम्हाला मी किती वेळा म्हणलं एकदा चक्कर मारून जावा, एकदा जाऊन बघा की. तुम्हाला तर काय म्हणणार म्हणा, शाळा घर सगळं सांभाळता तुम्हाला टाईम कुठे भेटतोय. ते करणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. नाही हो, तुम्ही सांभाळता आम्हाला. आणि खरं सांगू का, हा एवढा फॅक्टरीचा मोठा डोलारा सांभाळणं हे खरं तर शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. आई साहेबांची देण, दुसरं काय. त्यांनी शिकवलं आम्हाला. व्यवसाय बी सांभाळायचा, माणसासनी बी सांभाळायचं, सगळं जमलं पाहिजे तारेवरची कसरत करायला. आई साहेबांची देण आहे आणि आम्हीच त्यासनी सांभाळू शकलो नाही. हे आमचं दुर्दैव. कोणीकडे असतील काय माहीत. जिथे कुठे असतील तिथे व्यवस्थित असतील त्या. बाप्पा आहेत ना त्यांच्यासोबत. तुमच्या आठवणी आहेत. आठवणी तर एक ना दोन. अहो इथं तर आलं का नाही, मला असं होतंय का नाही, या फॅक्टरीत इथल्या कणाकणात त्यांची आठवण आहे हो. काही बघितलं तर मला त्यांची आठवण येत्या. एवढ्याशा रोपट्याचा असा वटवृक्ष केला आई साहेबांनी. म्हणजे त्याच्या आधी सूर्यवंशीचं फक्त नाव होतं कोल्हापुरात. सूर्यवंशीनं जे खरंच सूर्याचं तेज लाभलं ना, ते आमच्या आई साहेबांमुळं. आणि बऱ्याच लोकांच्या पोटात बी दुखायचं तेव्हा, कारण एकटी बाई हे सगळं करते म्हणल्यावर. आई साहेबांनी काही भीक घातली नाही, पुरून उरल्या सगळ्यासनी. सच्च्या योद्ध्यासारख्या लढल्या बी आणि जिंकल्या बी. किती प्रेम आहे हो तुमचं भुवनेश्वरी मॅडमवर. किती प्रेम आहे तुमचं भुवनेश्वरी मॅडमवर. हे जर विधान असेल तर तुम्ही जाणताय आमचं प्रेम. जर प्रश्न असेल तर अख्ख्या ब्रह्मांडापेक्षा जास्त आहे आमचं त्यांच्यावर प्रेम, आणि त्यांचं बी आमच्यावर. काय बोलायचं. ही विहीर आहे का नाही इकडे, ह्या विहिरीची बी एक गंमत आहे. मी तुम्हाला सांगितली का नाही, नाही सांगितली का. काय झालं माहिती आहे काय, तेव्हा मी लहान होतो. ही इकडं मागं शेड आहे की नाही आपलं, इथं काकवी बनते इथं, त्याच्या बॅक साईडला जी मोठी विहीर आहे बघा काळी, ती विहीर तेव्हा तिथं नव्हती. तिथं एक माणूस आलता शेतामध्ये. आईसाहेबांचं काम तुम्हाला माहिती आहे, खटक्यावर बोट ठेवलं आईसाहेबांनी, लगेच जागेवर पलटी. तिथं माणसं बोलवून लगेच खोदायला सांगितलं. मी विचार करत होतो. मग पुढे नंतर चालत आलो मी आणि आईसाहेब. म्हणलं ते नव्हं, खाशाबा काकांनी सांगितलं तिथं लगेच तुम्ही खोदायला लावली माणसं, तुम्हाला एवढी गॅरंटी आहे म्हणलं तिथं पाणी लागेल. असं म्हणलं होय, तो खाशाबानं सांगितलं म्हणायला लागणार. मग मी बी एरियाला भेटलो. तू काय हट्टी म्हणावं, म्हणलं मग इथं बी पाणी लागेल, इथं बी खोदा. मी सांगतो म्हणून इथं खोदा. त्या खाशाबानं सांगितलं म्हणून तिथं खोदलं ना, मी सांगितलं म्हणून इथं खोदा म्हणलं. हट्टीपणा आडगा होतो मी. मला कुठं काय माहित पाणी लागणार का म्हणलं इथं खोदा. माणसं लागली हसायला. बारका होतो मी. माणसं लागल्या आडगावाने काय बोलतोस म्हणले, का बस इथं कुठं पाणी लागतं. त्या माणसासनी पहिलं तर गप केलं आईसाहेबांनी. ठेवणीतल्या अस्सल कोल्हापुरी हसाडल्या एक दोन. म्हणल्या ग बसा, अधिपती म्हणतात ना, माझा लेख म्हणतो इथं पाणी लागणार तर पाणी लागणार, इथं खोदा. खोदकाम तिथं बी चालू, इथं बी चालू. आणि काय मला माहित नाही मास्तरीन बाई, काय आईसाहेबांची माया म्हणा का देवाचा चमत्कार माहित नाही. आई शपथ, त्या इरीला तर पाणी लागलंच आणि ह्या इरीला बी पाणी लागलो. आमच्या दोघांच्या बी डोळ्यात पाणी होतं. ते वेगळं हे वेगळं, पण अशी ही हट्टाची विहीर आमची आईसाहेब म्हणायची, अशी मजा यायची. तुम्ही दोघं इकडे आहात होय, मी तुम्हाला तिकडे मंडपात शोधतोय. हा 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 ते नियोजन लावलंच काय मी सांगितलेलं. हो, त्याच्यासाठीच मी तुला शोधत होतो. ही घे पावती आणि
आणि तू सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी बुक केल्यात आणि अजून जर काही लागलं ना तर संतोषजी आणून देतील असं म्हणालेत. हां, आणि पावती मला कशाला द्यायला, तुझ्याकडे ठेव, फाईलला लावून ठेव. सॉरी असं मध्येच विचारते, पण कुठे पाठवलं होतं त्यांना? सॉरी काय त्याच्यात, काय आहे आपल्याकडं जी देणगी येते ना वर्षभरात, त्यातली 25% देणगी आपण इथल्या कामगारांसाठी वापरतोय आणि जी 75% देणगी राहत्या त्याच्यात अजून काही भर घालून आजूबाजूचे अनाथाश्रम, वृद्धाश्रम यांना म्हणजे पैशाच्या स्वरूपात नाही पण अन्न दिलं किंवा काही चादरी दिल्या, त्यांना लागणाऱ्या काही वस्तू दिल्या, असं आपण दान करत असतो. हे बऱ्याच वर्षापासून चालतं, त्यासाठी जरा तो गेलता. किती स्तुत्य उपक्रम आहे हा, किती छान. मला माहित नव्हतं. वहिनी पण हे सगळं ना अधिपतीमुळे शक्य झालंय. आमचं काय नाही, हे सगळं आईसाहेबांनी सुरू केलं, त्यांची कल्पना आहे आणि त्याच आता आज नाही तसं कसं म्हणता, आहेत तर तुमच्यात आहेत त्या. अहो त्याच तर तुमच्या करवी एवढी सत्कर्म घडवून आणताय. पण ओंक्या, पण आईसाहेबांशिवायचा ह्यो पहिला आणि शेवटचा गणपती उत्सव. पुढच्या गणपती उत्सवाला आईसाहेब पाहिजेत म्हणजे पाहिजेत. आईसाहेब नाही तर काय, गणपती उत्सवात उत्सव कुठं आहे मला सांग. सगळं सुनं सुनच वाटते. अहो अधिपती, तुम्ही एवढी सेवा करताय बाप्पाची, त्यानं निर्माण केलेल्या माणसांची, तुमची इच्छा तो नक्की पूर्ण करणार बघा. पुढच्या वर्षी ना भुवनेश्वरी मॅडम नक्की असतील आपल्यासोबत.